नमस्कार, आकाश मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज. जूनपासून मूळ वेतनावर 53% महागाई भत्ता देण्याचा निर्णय. यवतमाळ हादरले. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, आईला मारल्याने मुलाने केला वडिलांवर हल्ला. नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कार्यवाही, दिग्गजांची पक्षातून हकालपट्टी. फोन का केला या कारणावरून भर रस्त्यात महिलेला दांडक्याने मारहाण, आरोपी अजूनही मोकाट. अकोला हादरलं. बाजारात कडाक्याचा वाद, पोटावर छातीवर सपासप वार. 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. पुण्यात आरसीबी समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. क्रिकेट खेळताना मैदानावरच आडवा, IPL फायनल आधीच घात, पिता अर्धांगवायूने अंथरुणावर, साताऱ्यात हळहळ. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा. जालिंदर सुपेकरांनी तुरुंगात 300 कोटी मागितले, 100% फॉल्टी. सुरेश धस यांचा मोठा आरोप. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पंजाबी युट्यूबरला अटक, ज्योती मल्होत्राशी होते कनेक्शन. लग्नाच्या 3 महिन्यानंतर पत्नीच्या घरी वरात घेऊन पोहोचला नवरा, पाहता सासरीबुवा संतापले. आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप, 48 जणांचा मृत्यू, 600 ठिकाणी भूस्खलन, 1500 गावांना फटका. काळाचा घाला, लग्नावरून परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, 9 जणांचा मृत्यू. फ्रेंडशिप रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन, पाकिस्तानी टिकटॉकर सना युसुफची का झाली हत्या. घनसोली बस आगारात अग्नितांडव, नवी मुंबई पालिकेच्या 3 बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट. हॉटेल व्यावसायिकाला गंडा, ईडीकडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहुणा अखेर अटकेत.